एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचे पेपर फुटी प्रकरणी या पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे। आरोपी प्रवीण पाटीलला पोलिसांनी नंदुरबारमध्ये आणलंय। प्रवीण पाटील हा कौटिल्य अकॅडमीचा संचालक आहे। काही विद्यार्थ्यांचाही यामध्ये सहभाग आहे का याची चौकशी होणार आहे। संपूर्ण प्रकरणातील पोलीस तपासात कमालीची गुप्तता पाहायला मिळते। याबाबतचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी। महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक पदाच्या पेपरमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी कौटिल्य अकादमीचा समावेश असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता मुंबई पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले। मुंबई पोलिसांकडून आता कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अकॅडमी येथे आणण्यात आले आहे। त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे। त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून सकाळी गौरव पाटील जे यातील तक्रारदार होते त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली। त्याचबरोबर यातील उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यांच्या घरी देखील मुंबई पोलिसांनी झाडाझडती केली। यात त्यांना काय आढळून आले याबाबत अद्यापही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले नसले तरी आता कौटिल्य अकॅडमीमध्ये प्रवीण पाटील यांना स्वतः घेऊन आणलं आहे व त्यांची चौकशी सुरू आहे। यात एकंदरीत अजून किती लोकांचे समावेश आहे किंवा यात कोणाकोणाचा समावेश आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आजची सुनावणी संपली। दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालाय। मुंबई हायकोर्टाने हा निकाल राखून ठेवला। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली सुनावणी अखेर पूर्ण झाली। मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय हा राखून ठेवलाय। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी दिशाच्या वडिलांनी या संदर्भातली याचिका दाखल केली होती। या याचिकेत दिशावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची खूप अशा गोष्टी की जसं आज मी पॉइंट आउट केलं। एक मिनिट मला कंप्लीट करू दे। मी एक पॉइंट आउट केला विषय की यांनी काय सांगितलं की एडीआर जो आहे यांच्या स्टेशन डायरीमध्ये लिहिलं आहे की सकाळी 3:07 PSI देवडे यांनी नोंद केला आणि नंतर शताब्दी हॉस्पिटलसाठी रवाना झाले। आणि हे स्टेशन डायरी वेगळी आहे। जो दुसरा एडीआर कोर्टाला दिला त्याच्यात 2 शब्द एक्स्ट्राचे लिहिले आहेत की दिशाच्या आई वडिलांचा जबाब घेतला नंतर एडीआर नोंद केला। आणि ऍफिडेव्हिट मध्ये तिसरी स्टोरी आहे। ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं आहे की PSI देवडे शताब्दी हॉस्पिटलला पोहोचले, तिथून फोन केला आणि दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने एडीआर रजिस्टर केला। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे सगळ्यांचे सगळे कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत। आणि आज महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरेच्या वकिलांनी त्या खोट्या शपथपत्राबद्दल माफी मागितली आहे। आम्ही कोर्टाला पॉइंट आउट केलं की आता त्यांचा खोटेपणा उघडकीस आला। आम्ही अर्ज लावला त्यांना कस्टडीत घेण्याचा। आता माफी मागून काहीही फायदा होत नाही। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। त्यांचं म्हणणं हे होतं की आम्हाला ऐकून घ्या आणि त्या आम्हाला ऐकून घ्या हे सांगण्यासाठी त्यांनी एक ओव्हररूल जजमेंट दिलं आहे। मी कोर्टाला पॉइंट आउट केलं, त्याने ते 2 जज बेंचच्या जजमेंटवर रिलाय केलाय। ते जजमेंट ओव्हररूल झालाय रोमिला थापरमध्ये। रोमिला थापरच्या आधार तुम्हाला सगळ्यांना आठवण असेल अनिल देशमुखच्या प्रकरणात हाच विषय आला होता। याच बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं होतं आणि पिटिशनरच्या उपाध्याय ऍडव्होकेट घनश्याम उपाध्यायतर्फे मी एक वन ऑफ द काउन्सिल होतो, इथेच मी इंटरव्ह्यू दिला होता। तेव्हा पण या कोर्टाने क्लिअर सांगितलं की आरोपीला बोलण्याचा अधिकार नाही, फक्त फिर्यादी आणि कोर्टाच्या मधात ही गोष्ट असते। त्याला अनिल देशमुख यांनी चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टात। कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवीचं म्हणणं सुप्रीम कोर्टानं रिजेक्ट केलं, सांगितलं की नाही, आरोपीला ऐकायचं नाही। एक दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे आहे त्यांनी सगळे नावं घेऊन सांगितले की नारायण राणे आणि अर्णब गोस्वामी यांच्या इशाऱ्यावर ही पिटिशन फाईल झाली आहे। तर त्यांनी हे आम्ही म्हटलं पुरावे दाखवा। पुरावे त्यांच्याकडे काही नव्हते। आम्ही त्यांना नोटीस दिली डिफॉर्मेशनची, त्याचं काही उत्तरही दिलं नाही त्यांनी। तर आम्ही सांगितलं यांच्यावर परजुरीची ऍक्शन घ्या, हे सगळे असे काही आरोप करत आहेत। आणि आमचं परजुरी पिटिशन वगैरे कोर्टाने सांगितलं की मी सगळ्यात पहिले FIR रजिस्ट्रेशन आणि CBI इन्व्हेस्टिगेशन याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार, बाकीचे विषय नंतर बघताय। राज्य सरकार अजूनही दिशानं आत्महत्या केली याच्यावरच त्यांचा एकंदरीत जो युक्तिवाद झाला 2 दिवस। सरकारी वकिलांचं ओव्हरऑल जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांना आत्ताही असं आहे की या प्रकरणात FIR होऊ नये। न्यायालयाने सगळे त्यांना सांगितलं की कोणत्या तरतुदीखाली तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करतायत, उत्तर त्यांच्याकडे काही नाही आहे, फक्त मनोहर कहाणी आहे। आता
आम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट दिलं, सुप्रीम कोर्ट आणि मान्य न्यायालयाने त्यांना दाखवलं, बघा हे केस लॉ आहे, सुप्रीम कोर्ट म्हणते की तुम्हाला 174 मध्ये इन्व्हेस्टिगेट करता येत नाही, तुम्हाला केस रिओपन करता येत नाही, तरी तुम्ही 6 वर्ष नुसतं टाइमपास केला, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. मग तेच त्यांची मनोहर कहाणी, हा पाईप चांगला आहे, त्याने लाल शर्ट घातलाय, याच्याशिवाय काय होतं त्यांच्याकडे. जो मेन मुद्दा तुमच्या सगळ्यांनी बघितलाय, मेन मुद्द्यावर उत्तरच नाहीये. सुप्रीम कोर्टाने कायदा ठरवून दिला तर त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना सांगावं लागेल ना, हा कायदा आम्हाला बाइंडिंग आहे नाही आहे, त्याच्यावर काही उत्तर नाही. तर एकीकडे तुम्ही आदित्य ठाकरेंवरती गुन्हा दाखल करायची तुमची मागणी आहे, सरकार खरं ते विरोधात आहे. असं असताना आपण बघतोय की सरकारने इकडे स्पष्ट केलंय की याचिका मेंटेनेबल नाही, फेटाळण्याची त्यांनी मागणी केलेली आहे सरकारने. चांगला प्रश्न आहे की सरकार बीजेपीचं असताना आदित्य ठाकरेला का मदत करत आहे, याच्यावर तुम्ही सगळे लोक चर्चा करा. म्हणजे जे कोर्टात सरकारची भूमिका कोर्टात सरकारची भूमिका आहे की आदित्य ठाकरेवर FIR करू नका, हीच भूमिका आहे सरकारची. आता सरकार म्हणजे आता बघा काय यांचं अंडरहँड डिलिंग आहे काय ते आम्हाला माहित नाही, मी काही सरकारचा प्रतिनिधी नाही आहे. आम्ही तर त्या एका म्हणजे गरीब पिता जो आहे ज्याने आपली मुलगी गमावली आहे त्याच्याकडे पुरावे आहे की त्यांच्या मुलीवर पहिले अत्याचार केला आणि सामूहिक अत्याचार केला आणि तिचा मर्डर केला, तर आम्ही त्याची बाजू मांडत आहोत. आणि आमचा ही केस लढण्याचा एकच उद्देश आहे, पुढे अशा काही दिशा घडल्या नाही पाहिजे. प्रत्येक घरात मुली आहेत, तर आणि असा कोणता एखादा श्रीमंत आणि पॉवरफुल माणूस आहे त्याने गुन्हा करून असं वरतून नाक करून वरती करून फिरलं नाही पाहिजे की आम्हाला काही होऊ शकत नाही. हे कायद्याचं राज्य आहे, संविधानानं चालणारं राज्य आहे, तर कायदा सगळ्यांपेक्षा मोठा आहे, हा मेसेज गेला पाहिजे, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आणि मी कोर्टात आर्ग्युमेंटमध्ये पण बोललो आहे, जर तुम्ही ऐकलं असेल, मी म्हटलं साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 14 घातलेला आहे त्या संविधानामध्ये, कायद्यापुढे सगळे समान, कायद्याची अंमलबजावणी सगळ्यांना समान, तर इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे. तर हा गरीब माणसाला तो लॉ सुप्रीम कोर्टाचा यांना का लागू नाहीये. जर कोणीही गेला तर FIR रजिस्टर करावाच लागतो. मग आदित्य ठाकरे आला म्हणून का कायदा बदलतो का. आणि याच्यात फक्त एक आदित्य ठाकरे आरोपी नाही आहेत, याच्यामध्ये आरोपींची तुम्ही लिस्ट बघा आणि FIR ची कॉपी तुमच्याकडे असेल. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, परमवीर सिंग, रिया चक्रवर्ती आणि तो सचिन वाझे, डिनो मोर्या, सूरज पांचोली, अशी त्यांचे बॉडीगार्ड्स, अशी लिस्ट आहे. रोहन रॉय, आणखीन जे काय लिस्ट आहे सगळी मी देतो तुम्हाला. प्रत्येकाचा रोल आहे, कोणी काय केलं काय नाही. प्रायमा फॅसी पुरावे दिले आहे, ज्या दिवशी इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होईल त्या दिवशी आणखीन पुरावे देऊ. आणखीन एक कोर्टाला मी काल सांगितलं आहे, कोर्ट माझ्या कंप्लेंटमध्ये पण लिहून आहे, या केसमध्ये FIR सोडा, आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्या इतपत पुरावे आता उपलब्ध आहे. कारण हे 106 एव्हिडन्स ऍक्टची केस आहे की दिशा वारली त्यावेळेस तिथे उपस्थित कोण होतं, रोहन रॉय आणि आदित्य ठाकरे अँड कंपनी. रोहन रॉयने जी स्टोरी सांगितली ती कशी वारली ती खोटी ठरली. प्रायमा फॅसी सगळे ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही पण बघितलं आहे. आणखीन लागले तर आणखीन पुरावे देऊ. आता सुप्रीम कोर्ट म्हणते की जर आरोपीनं दिलेला जर ती कशी वारली हा खोटा आरोप सिद्ध होत असेल तर तिच्या मृत्यूला तो जबाबदार आहे हे समजून शिक्षा देऊ शकतात, पुरावा नसला तरी. तुम्ही बघितलं अश्विनी बिंद्रेच्या प्रकरणात पण असंच झालं, त्या पोलीस ऑफिसरला आय विटनेस कोणीच नव्हता. लास्ट सीन थिअरी 106 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट, मोबाईल टॉवर लोकेशन याच्या आधारावर आजीवन कारावासाची शिक्षा दिली, तोच इथे लागू आहे. ठीक है सर, हिंदी में बता दीजिए सर, आज कोर्ट में क्या हुआ. कल भी बहुत सारे प्रश्न जो है माननीय कोर्ट द्वारा पूछे गए थे और आज भी कुछ सवाल जो है वो पूछे गए हैं कोर्ट द्वारा. क्या हो गया, कोर्ट में क्या हुआ था उसके बारे में बताएं. देखिए, जो सबसे पहले तो कोर्ट का धन्यवाद, कंटिन्यूअस 2 दिन यही केस सुना, पहले दिन भी सुना और आज भी पूरा सबका आर्गुमेंट अच्छे से सुना गया. कोर्ट में ये बात क्लियर आई है सामने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.